या व्हिडिओमध्ये आपण चाल व दिशा यांचा वेगावर परिणाम बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया. हा एक बास्केटबॉल आहे जो गतिमान आहे. जर मी तुम्हाला सांगितलं की त्याचा वेग 5 मीटर प्रति सेकंद आहे तर मी तुम्हाला अपुरी माहिती देतोय. कारण मी तुम्हाला फक्त वेगाचे परिमाण म्हणजेच बॉलची चाल सांगितलेली आहे आणि वेगाच्या दिशेबद्दल काहीही सांगितलेलं नाही. एखाद्या सदिश राशीचं योग्य प्रकारे वर्णन करण्यासाठी मला तिचे परिमाण आणि दिशा या दोन्ही गोष्टी सांगाव्या लागतील, बरोबर ना? त्यामुळे जर मला या बॉलच्या गतीची दिशा सांगायची असेल तर मला कोणत्या तरी प्रकारची संदर्भ चौकट लागेल. म्हणून जर मी तिथे एक संख्यारेषा घेतली आणि तुम्हाला म्हटलं की उजवीकडची दिशा ही धन दिशा आहे आणि डावीकडची दिशा ही ऋण दिशा आहे, तर आता मला या बॉलच्या गतीची दिशा अगदी सहजपणे सांगता येईल. आता मी असे म्हणू शकतो की हा बॉल उजवीकडे जातोय आणि म्हणून या संदर्भ चौकटीनुसार त्याचा वेग धन असला पाहिजे. हे धनचिन्ह दिशा दर्शवतं. आता वेगाचं हे वर्णन पूर्ण झालंय कारण मी परिमाण आणि दिशा दोन्हीही स्पष्ट केलेले आहेत, बरोबर? आता कदाचित तुम्हाला संख्यारेषा आवडणार नाही आणि ती तुम्हाला खूपच विचित्र किंवा गुंतागुंतीची वाटेल आणि कदाचित तुम्हाला जुन्या पद्धतीनुसार उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम यांच्यासारख्या दिशा आवडत असतील. तर आता तुम्ही म्हणाल की हा बॉल पूर्व दिशेने जातोय, बरोबर? तर हे आता आपल्याला दिशेबद्दल सांगत आहे, हो ना? आणि वेगाचे हे देखील अगदी पूर्ण वर्णन आहे जिथे मला परिमाण आणि दिशा दोन्हीही माहिती आहेत. आता मला तुम्हाला एका गोष्टीकडे लक्ष द्यायला सांगायचे आहे. आपण घेतलेल्या दोन्ही उदाहरणांमध्ये बॉल एकाच दिशेने आणि समान चालीने किंवा वेगाच्या समान परिमाणाने गतिमान होता. आपण ते लिहून घेऊया. वेगाचे परिमाण आणि वेगाची दिशा दोन्ही प्रकरणांमध्ये स्थिर होते. या संदर्भ चौकटीत तो उजवीकडे किंवा पूर्व दिशेने गेला आणि तो एका स्थिर चालीने किंवा वेगाच्या स्थिर परिमाणाने जात होता. पण असे नेहमीच घडते असे नाही. कधीकधी आपल्याकडे अशी उदाहरणे असू शकतात जिथे वेगाचे परिमाण बदलत असते किंवा वेगाची दिशा बदलत असते, बरोबर? किंवा कदाचित दोन्ही बदलत असतात आणि आपण यापुढील भागात ही प्रत्येक उदाहरणं पाहणार आहोत. तर चला असं एक उदाहरण घेऊया जिथे वेगाचे परिमाण किंवा चाल बदलत आहे पण वेगाची दिशा स्थिर आहे. सुरुवात करूया. तर हे बदक या संदर्भ चौकटीनुसार पूर्व दिशेने जात आहे आणि ते 5 मीटर प्रति सेकंद या परिमाणाच्या वेगाने जात आहे. 5 मीटर प्रति सेकंद पूर्व दिशेने. पण त्यानंतर लगेच काय होतं? तर हे बदक पूर्व दिशेला 20 मीटर प्रति सेकंद वेगाने खूप वेगाने जाऊ लागते. लक्षात घ्या, दिशा अजूनही तीच आहे. दिशा तीच आहे पण वेगाचे परिमाण वाढले आहे. आणि मग प्रवासाचा शेवटचा टप्पा खूपच कमी चालीने पूर्ण होतो. प्रवासाचा शेवटचा टप्पा 3 मीटर प्रति सेकंदने आहे पण पुन्हा त्याच पूर्व दिशेने. बघा, तर आपण या उदाहरणात पाहिलं की जेव्हा आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण प्रवासाकडे पाहतो तेव्हा वेगाची दिशा सर्वत्र स्थिर असते आणि वेगाचे परिमाण किंवा चाल सतत बदलत असते. ठीक आहे, आता आपण असं एक उदाहरण घेऊ जिथे याच्या अगदी उलट घडतंय. परिमाण स्थिर राहतं पण दिशा बदलत राहते. असं कुठे होऊ शकतं? अशा एखाद्या उदाहरणाचा तुम्ही विचार करू शकता का तिथे मी त्याच चालीने जातोय पण वेगाची दिशा बदलते? याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे एक समान वर्तुळाकार गती. आपल्याकडे एक कार आहे जी एका वर्तुळाकार मार्गावर एका स्थिर चालीने जाते आहे. कार या मार्गावर जात असताना स्पीडोमीटर 60 किलोमीटर प्रति तास असं स्थिर वाचन दाखवतो. पण लक्षात घ्या की वेगाची दिशा सतत बदलते आहे, बरोबर? तर एक समान वर्तुळाकार गती असलेल्या अशा परिस्थितीत वेगाचे परिमाण किंवा चाल स्थिर राहते परंतु वेगाची दिशा बदलत असते, बरोबर? ठीक आहे, आता आपण एक असं उदाहरण पाहूया जिथे परिमाण आणि दिशा दोन्ही बदलत आहेत. हे पुन्हा एकदा एका बदकाचं उदाहरण आहे. तर हे बदक एका वक्राकार मार्गावर जाते आहे. हा एक वक्राकार मार्ग आहे त्यामुळे दिशा बदलत आहे. आतापर्यंत वेग जवळजवळ सारखाच वाटत होता. आतापर्यंत 5 मीटर प्रति सेकंदने बदक जात होते पण आता अचानक आपली चाल वाढवते आणि वेगाने पुढे जाऊ लागते आणि तेही पुन्हा एका वक्राकार मार्गावर. त्यामुळे जेव्हा आपण संपूर्ण प्रवासाकडे पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येईल की वेगाचे परिमाण सुरुवातीला 5 मीटर प्रति सेकंद आहे आणि नंतर 20 मीटर प्रति सेकंद आहे. आणि आपण हे देखील पाहू शकतो की या संपूर्ण प्रवासात वेगाची दिशा सतत बदलते आहे. आता जर बदकाची चाल बदलत असेल तर त्याने हा संपूर्ण प्रवास 5 मीटर प्रति सेकंदनेच करायला हवा असं अजिबात नाही. कदाचित ते सुरुवातीला 2 मीटर प्रति सेकंद आणि नंतर 3 मीटर प्रति सेकंदने गेले असेल, नंतर वेग पकडून 5 मीटर प्रति सेकंदपर्यंत पोहोचले असेल
आणि नंतर कदाचित वेग कमी झाला असेल. जेव्हा वेगाचे परिमाण बदलत असते तेव्हा या सर्व गोष्टी घडू शकतात. ठीक आहे. आता सामान्यतः दैनंदिन जीवनात आपण अशी उदाहरणं पाहतो जिथे वेगाचे परिमाण आणि दिशा सतत बदलत असते. या बदकाकडे पहा. ते त्याची दिशा कोणत्याही क्रमाने बदलत राहील आणि ते वेगाचे परिमाण किंवा चाल सुद्धा सतत बदलत आहे. ठीक आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करू इच्छित असलेली चारही उदाहरणं घेतली आहेत. आपण थोडक्यात उजळणी करूया. आपण घेतलेली पहिली परिस्थिती अशी होती जिथे वेगाचे परिमाण म्हणजे चाल स्थिर होती आणि वेगाची दिशा देखील स्थिर होती. धन दिशेने किंवा पूर्व दिशेने जाणाऱ्या बास्केटबॉलचे ते उदाहरण होते. आता आपण घेतलेले पुढचे उदाहरण असे होते जिथे चाल बदलत होती, वेगाचे परिमाण बदलत होते, पण दिशा स्थिर होती. पूर्वेकडे एका सरळ रेषेत जाणारे ते बदक होते. आपण पाहिले की ते 5 मीटर प्रति सेकंद, नंतर 20 मीटर प्रति सेकंद आणि त्यानंतर 3 मीटर प्रति सेकंद वेगाने गेले. आपण पाहिले की वेगाचे परिमाण बदलत होते, चाल बदलत होती, पण दिशा मात्र स्थिर राहिली. ते नेहमी पूर्व दिशेनेच जात होते. बरोबर ना? ठीक आहे. आता आपण घेतलेले पुढचे उदाहरण असे होते जिथे वेगाचे परिमाण स्थिर होते किंवा चाल स्थिर होती, पण दिशा मात्र सतत बदलत होती आणि ते उदाहरण एक समान वर्तुळाकार गतीचे होते. बरोबर ना? आणि मग आपण आपले शेवटचे उदाहरण घेतले जिथे वेगाचे परिमाण म्हणजे चाल आणि दिशा दोन्हीही बदलत होत्या. या बदकाकडे पहा. ते अचानक वळेल आणि त्या वळणानंतर त्याचा वेग वाढेल. फक्त थांबा आणि पहा. तर हा आपण वेग कसा बदलू शकतो याच्या वेगवेगळ्या मार्गांचा एक आढावा होता. आपण परिमाण बदलून किंवा दिशा बदलून वेग बदलू शकतो. आता एक शेवटची गोष्ट, जेव्हा परिमाण आणि दिशा म्हणजेच चाल आणि दिशा स्थिर असतात तेव्हाच आपण असे म्हणू शकतो की वेग हा एक समान आहे. जर परिमाण किंवा दिशा यांच्यापैकी काहीही बदलत असेल तर आपल्याला असे म्हणावे लागेल की वेग बदलतोय. या व्हिडिओसाठी इतकंच. पाहिल्याबद्दल धन्यवाद.